मात्र यांच्या माध्यमातून पारितोषिक आलेलं आहे. दिनेश भाई मात्र त्यांच्या माध्यमातून ग्रुप ग्रामपंचायत प्रोमंच नक्कीच ग्रुप ग्रामपंचायत प्रोमंच नक्कीच सरपंच आपण बघितला. दिनेश भाई मात्र यांच्या माध्यमातून मला वाटते नक्कीच आर्थिक सहकार्य जय मल्हार एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून देखील आर्थिक सहकार्य रत्नाकरजी सावंत साहेबांच्या माध्यमातून देखील आर्थिक सहकार्य दिनेश भाई म्हात्रे यांच्या माध्यमातून देखील आर्थिक सहकार्य येताना पाहायला मिळत आहेत. दयानंदजी वाघ साहेब त्यानंतर नवशीताई वाघ साहेब यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य HS एंटरप्राइजेस टीम 94 कामनच्या माध्यमातून संजय भाई मात्रे हसरतजी शेख यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य भरपूर सहकार्य मिळालंय. नक्कीच जी नाव आहे तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहेत, परंतु मैदानाच्या दिशेने जाऊया कारण की मुकाबला देखील टफ आहे. टफ मुकाबल्यामध्ये आपण बघितलं तर मग भरपूर आणि भरपूर आपल्याला रंगत पाहायला मिळेल. बघा जसं म्हटलं जाते ना, बंदे हम है उसके हम पे किसका जोर, उम्मीदों की किरण निकली है चारों ओर, इरादे है फौलादी हिम्मत है हर कदम, आज अपने हाथों से एक इतिहास लिखने चले हैं हम. इतिहास मात्र लिहायला चाललेले आहेत दोन संघ. मात्र कोणता संघ इतिहास रचतोय या स्पर्धेमध्ये? अंतिम 4 मध्ये स्थान करायचंय पक्का, परंतु ते पक्का स्थान कोणाचं होणार आहे? हितेश गणेशकर व्हेरिएशन व्हरायटी स्पेशलिस्ट अंदाजा तर आधीच लावला होता की इशिका 11 तडखड संघ आहे ना जीवदानी गिरीश संघाला मन मोकल्याप्रमाणे फलंदाजी करून येणार नाहीये. कारण की एक्सपिरियन्स बॅटर हितेश गणेशकर असो की मग त्यांच्याकडे असलेली गोलंदाजी युनिट असो, भरपूर वेळा एकमेकांच्या समोर खेळत, एकमेकांचे डावपेच माहिती आहेत आणि त्याच अनुषंगाने मात्र आपण पाहिलं ना तर आता लढतायत. म्हणजेच इशिका 11 तडखड टीम सहज आक्रमण होऊ देणार नाहीये बॉलिंगवर. त्यांची सुद्धा एक गेम प्लॅनिंग आखली आहे. बघा गेम प्लॅनिंग मधचा हिस्सा ठरू शकतोय, विकेट मिळू शकते. ओ हातात आली होती, दुसऱ्याची गरजच नव्हती जायची. हातात आलेला झेल मात्र हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. का केला, कशाला केला हा प्रश्न आता मात्र निर्माण झाला असेल. बघा तिथे खेळाडू आले होते, मला वाटते रवींद्र होते तिथे आणि ते पोहोचले देखील होते, परंतु समोर येणाऱ्या खेळाडूने काय केलं, चुकी केली. कारण की ही चुकी तुम्हाला जाता जाता पश्चातापाचा नक्कीच संकेत देऊन जाईल का? हो होऊ शकतंय. धावफलक आपण पाहिलं तर आहे 4. सर्वांचा वापर, गॅप शोधलाय, चांगला फटका इनटू द गॅप, मात्र वेगाने आरपार निघून गेलाय चेंडू सीमारेखापार आणि हा आलाय आई गावदेवी जागमाता चषकातील दमदार फटका, चौकार. कोशिश करने वालों को मत सिखाओ जुनून क्या होता है, डर से वो जीत नहीं है. नक्कीच आपण बघितला तर यावेळेला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. विकेट मिळाली होती लगभग, मी तर म्हणेन की 100 पैकी 99% मिळाली होती, परंतु 1% फक्त कॅच पकडायचा होता, तो पकडता आला नाही आणि 100% मात्र जीवनदानामध्ये कन्वर्ट झाला. बॉलिंग ट्रॅक वर आलेला नंबर 2 क्रमांकाचा गोलंदाज विक्रांत वावरे. आणखीन एक टॉपचा ऑलराऊंडर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. वाईट नाही झाली सुरुवात, टीमची टोटल मात्र पोहोचली गेली 9च्या घरामध्ये. 9चा आकडा काय सांगतोय तर सगळं काय सांगून जातोय मित्रांनो, कारण की 9च्या आकड्यामध्ये काय रहस्य आहे ते तुमच्यापर्यंत सांगतोय मी. परंतु त्याआधी सांगितलंय की फलंदाजाने मी मैदानाच्या आतमध्ये अजून उभा आहे आणि नक्कीच या मॅच मध्ये चांगली खेळी केली आहे. षटकार. मला वाटते प्रेक्षकांसाठी झेल साठी मला पारितोषिक लावलेला आहे आणि झेल लावलाय पैसे
हा जयवंतजी लोखंडे साहेबांनी प्रेक्षकांसाठी आयबा कॅच साठी पारितोषिक लावलंय आणि आयबा कॅच मात्र पकडलेली आहे. रुपेश दांडेकर यांनी तो कॅच पकडलेला आहे आणि नक्कीच मला वाटतं ते पारितोषिक त्यांना दिलं देखील जाईल. दरम्यान आपण बघितलं की टिट फॉर टॅट जशाच तसं उत्तर बघा. संतोषने षटकार लगावला परंतु त्याला देखील केलंय बाद. ह्याला म्हणतायत वार, पे वार, डबल वार आणि पलटवार. काय तर हा असतो पलटवार. तो केलाय आणि फलंदाज संतोष डावले झालाय बाद. हालात कैसे भी हो बहादुर रोया नहीं करते. जिनके सीने में जुनून हो वो हिम्मत खोया नहीं करते. डेफिनेटली आपण बघितलं तर विकेट मोठी मिळाली आहे बघा. जर आकाशची देखील विकेट मिळाली असती ना तर मग या मॅच वर पकड मोठी असती. 15 धावसंख्येवर एक गडी गमावलेला. राकेश चौधरी मैदानाच्या आतमध्ये इन झालेला आहे. षटकार आला, वाईट देखील आला, पण विकेट देखील आलाय. विक्रांत वावरे नक्कीच त्यांना माहिती आहे 6 धावा खर्च झाल्यात परंतु मोठी विकेट देखील मिळवून देण्याचं कार्य मी केलंय आणि आणखीन करण्याचा प्रयत्न करेन. लाऊड अपील मात्र पंच सांगतायत की लेग स्टंप मिस करणारा हा चेंडू होता. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता. लेग बायचा इशारा देखील मिळतोय. नक्कीच आपण पाहू शकतो ज्याप्रमाणे जे अपील कॉन्फिडन्स होता गोलंदाजाला परंतु फलंदाजाने नक्कीच थोडासा घातक प्रयत्न केला होता कारण की अक्रॉस गेला होता शॉट खेळण्यासाठी. पूर्णपणे बॉडी रोल केले. अगदी आपण पाहिलं चेंडूला खेळलाय स्क्वेअर लेग शॉर्ट लेग क्षेत्रामध्ये आणि तिथे पाहिलं पण तर एकदा मात्र मी येईल. आकाश दानवे आता स्ट्रगल करतोय या मॅच मध्ये बघा. जे मनापासून फटके खेळतोय तो आज दिवसभरापासून मात्र ते फटके आता या इनिंग मध्ये त्यांचे पाहायला मिळाले नाही. टीमची टोटल पुढे सरकले 17 1 विकेट लॉस. चेंडू टाकून झालेत या षटकामध्ये आपण पाहिले तर 4. पुन्हा सोडून दिल्याचं काम केलं इथे फलंदाजाने चेंडूला. बघितलं वारंवार आपण बघितलं तर ही लाईन आपण पाहू शकतोय तर आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅप्टन नक्कीच दिला होता सिग्नल. तिसऱ्या अंपायरची मदत व्हाईट बॉल साठी ऍक्शन रिप्ले कडे आपण जाऊया. अगदी आपण बघितलं ना तर मग इट्स अ गुड डिलिव्हरी. स्टंप वरून ट्रॅव्हल झालेला आहे. ओके ऍक्शन रिप्ले मध्ये जवळजवळ 3 खेळाडूंची मदत घेतली आहे पाहण्यासाठी कारण की प्रत्येक क्षणाला एक मुवमेंट हा नाजूक असतो. प्रत्येक महत्वपूर्ण मॅच मध्ये एक मुवमेंट हा महत्वपूर्ण असतो. सोडून दिले. पुन्हा एकदा आपण बघितलं तर लेग स्टंपला जास्त फॉलो करण्याचा प्रयत्न आता वाईट आहे. आता मात्र कोणत्याही प्रकारे आपण बघितलं ना तर शंका नाहीये. पंचाने सांगितलं यस इट इज अ वाईट. अगदी एक धाव भरपूर आणि भरपूर महत्वपूर्ण आहे आतापर्यंत जर विश्लेषण करायचं झालं. सरळ खेचलेला फटका पाहायला मिळतो. हितेश गणेशकर आहेत तिथे चेंडूला फीड करत असताना सध्या तरी पार्टनरशिप चांगली झाली आहे. पार्टनरशिपचा विचार करायचा झाला ना तर मग एक पार्टनरशिप आपण बघितली आहे ना तर इंटरनॅशनल क्रिकेटकडे देखील आपण टाकूया नजर कारण की भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका तिथे देखील मॅच ऑन आहे. टीमची टोटल 19 रन्स. अगदी आपण बघितलं तर मग एक विकेट भारताने गमावलाय. सध्या तरी आपण बघितला तर 21.1 ओव्हरचा खेळ
चालू आहे. विराट कोहली 61 मध्ये 72 नॉट आउट आणि रोहित शर्मा मला वाटतं की नुकतंच बाद झालेत. अशोकजी बडेकर साहेबांचा देखील इथे शुभागमन झालेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपण बघितलं तर मग आर्थिक सहकार्य त्यांचं देखील मिळालंय या स्पर्धेमध्ये आणि त्यांचं देखील आम्ही सहर्ष मनपूर्वक स्वागत करतोय. आज प्रमुख पाहुणे भरपूर आणि भरपूर या स्पर्धेला भेट देताना पाहायला मिळत आहेत. सध्या आपण नजर टाकली तर स्कोर बोर्डवर 20 झालेले आहेत. निर्णायक हा षटक रवींद्र तांबडा नावाचा गोलंदाज डेफिनेटली यंगस्टर या वेळेला काय जबरदस्त पॉवर जनरेट केली फाटक्यामध्ये. कव्हरचा बादशाह, कव्हरचा शहनशाह आणि कव्हरला ठोकलेला हा शानदार फाटका सिक्सर. आडवा डोंगर त्यानुआईचा मंदिर. जसं म्हणतात नाही की कर्म करोगे तो फल मिलेगा, आज नहीं तो कल मिलेगा. जितना गहरा अधिक कुआ हो उतना मीठा जल मिलेगा. डेफिनेटली काय जबरदस्त बॅटिंग. ओहो यावेळेला बोट आकाशात, आकाशांच्या खेळीला विराम लावला गेला. अखेरीस बघितलं होतं, अपील केली आहे, आता मात्र ती ग्राह्य केली गेली आहे. षटकाराच्या नंतर प्रत्युत्तरास उत्तर शोधलंय गोलंदाज रवींद्रने आणि याला म्हणतात उलटवार आणि हा पलटवार आणि नक्कीच हा वार म्हणजे मोठा वार आणि आकाशच्या खेळीला विराम. तिच्या मायेची सर नाही कुणामधी. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघितलं शॉट खेळण्यासाठी आकाश थोडेसे वाकून शॉट खेळत होते आणि तेच बेनिफिट मी तर म्हणेन की गोलंदाजाच्या खात्यामध्ये जात आहे, कारण की जिथे वाकले आणि त्याच लेवलने चेंडू मात्र स्टंपच्या दिशेने रवाना होत होता आणि म्हणून जास्त मात्र वेळ न घेता, कारण की पंचांना देखील माहिती होते की फ्लाईट होता चेंडू आणि म्हणून नक्कीच त्यांनी लगेचच डिसिजन इज आउट. आकाशची विकेट म्हणजेच या मॅच मध्ये अगदी आपण विश्लेषण केलं ना भरपूर आणि भरपूर फरक पडणार आहे. चेंडू फेकून झालेले आहेत या ओव्हर मध्ये 3, फलकावर 7 धावा खर्च केल्यात म्हणजे या ओव्हर मध्ये आतापर्यंत यामध्ये एक षटकार, एक सिंगल आणि एक विकेट. त्यापरीने आपण बघितलं तर रवींद्र तांबडा या खेळाडूने कमबॅक करून दिलंय. अगदी आपण बघितलं तर आपल्या संघासाठी महत्वपूर्ण जी विकेट आकाशची होती ती पकडून दिलाय. वाईट बॉल पुन्हा एकदा येताना पाहायला मिळतोय. आता गोलंदाज आपण बघितला वाईडर लाईन पकडण्याचा प्रयत्न करतोय. वाईड लाईनच्या बाहेर चेंडूची पिचिंग आपल्याला पाहायला मिळत आहे. जसं म्हटलं जात आहे ना की जो बार बार शिकायत करता है वही तो हारता है, लेकिन जो 100 बार कोशिश करता है वही तो असल में जीतता है. आणि नक्कीच आपण पाहिला इथे चांगला चेंडू पाहायला मिळालाय. विकेट किपर आपण पाहिले तर क्लोज आहे, जवळ आहेत. एक डॉट चेंडू येतोय. आकाशच्या विकेटचा परिणाम किती पडतोय बघा. इथे धावफलक थांबून ठेवलाय. 27 धावा. चेंडू फेकून झाले 4, 2 चेंडू शिल्लक आहे. एक चांगल्या फटक्याची गरज आहे. आणखीन एक चेंडू आपण पाहिला तर खाली राहणार आपल्याला पाहायला मिळतोय. हर्ष या खेळाडूला पाठवलं बॅटिंग साठी, कारण की आज मयूर नाही आहेत मला वाटतंय, की आहेत तरी पण मला वाटतं पाठवलं नाहीये. परंतु अशोक सारखे खेळाडू, मयूर सारखे खेळाडू असताना हर्षला प्रमोट केलाय या मॅच मध्ये खेळण्यासाठी. नक्कीच काहीतरी वेगळी गेम प्लॅनिंग. दर्शन मात्र चेंडू पर्यंत पोहोचले का तर नाही पोहोचले आहे. अगदी आपण पाहिलं तर मूल्यवान मात्र आपण पाहिल्या या धावा येत असताना आपल्याला जर पाहायला मिळत आहेत आणि या धावेने टीमची टोटल मात्र पाहता पाहता पोहोचली गेली 27 वरून आपण पाहिले तर 31च्या घरामध्ये 31 रन्स कंप्लीट होत असताना आपल्याला इथे पाहायला मिळतात. म्हणजेच काय तर टार्गेट सेट झालं 32 धावांचं. 18 चेंडू मध्ये 32 धावा नाही द्या मित्रांनो. तर काय माहितीये का
ही ट्रॉफी आहे जी एक लागू होईल, जो संघ जिंकेल त्या संघाला मात्र कोण बाजीगार बनतोय आणि ही बाजी मारून जातोय आणि या स्पर्धेमध्ये अंतिम 4 मध्ये येतोय, नक्कीच पाहायला मिळेल. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. हा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आणि गावदेवी जागमाता चषक 2025 घेऊ एक डीजे ब्रेक. डीजे महेंद्र पवार यांना देऊया संधी, गाणं ऐकूया आणि त्यानंतर लगेच कमबॅक करूया. चला, विजेता टीम म्हणजे ज्या अंतिम 4 मध्ये प्रवेश मिळवलेल्या टीमचे कॅप्टन्स, चला क्विक या. एक कॅप्टन होता म्हणजे तो तर ऑलरेडी इथेच आहे, 4 दिवस झाले, म्हणजे आमचे एकनाथ दादा असतील. त्यानंतर गायत्री माता ससुपाडा टीमचे कॅप्टन्स असतील, त्यांना रिक्वेस्ट करतो की आपण या. त्याचप्रमाणे आपण बघितलं तर मग सोनसरी स्पोर्ट्स टीमचे कॅप्टन देखील इथे आहेत आणि चालू असलेला सामना 2 प्रतिनिधी आपण लक्ष द्या. या कॅप्टन या समोर या. कॅप्टन ससुपाडा, सोनसरी स्पोर्ट तांबळमाळ, केतकी वाईज खंडीपाडा, चालू असलेल्या सामन्याचे प्रतिनिधी आपण आपल्या समोर 2 छोट्या दीदी आहेत, त्यांना पण घेऊया. 2-2 उचला. हा नक्कीच. पहिली मॅच कोणाची असेल ते आपण बघूया. पहिली मॅच केतकी बॉईज कामन खंडीपाडा. आई सोनसरी स्पोर्ट तांबडमाल. पहिली मॅच म्हणजे दुसरी मॅच विजेता संघ अगेन्स्ट सासूपाडा, अशी ही दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. बघा, टॉस करूया आपण. पहिला चेंडू आपण पाहिले आहे, मॅचला झाली आहे सुरुवात. पहिली सेमीफायनलची मॅच आपण बघितले तर केतकी बॉयज अगेन्स्ट सोनसरी स्पोर्ट्स आणि सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाळ, म्हणजेच आपण बघितलं की 2 जवळच्या संघांमध्ये पहिली फाईट, त्यानंतर दुसरी फाईट विजेता अगेन्स्ट आपण पाहणार आहोत. गायत्री माता सासूपाडा. चांगला फटका खेचून मारलाय, सरळ चाललाय. हो, हाय हॅलो टाटा बाय बाय, निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हितेश गणेशकर नावाचा टॉप क्लास फटका, षटकार. बघा, चेंडू पाठवून दिला गेला. चेंडू पूर्व प्लीज रिक्वेस्ट करतोय, पण काय जबरदस्त सुरुवात झाली आहे. लक्ष आहे 32 धाव्यांचं आणि ते पूर्ण करण्याच्या अनुषंगाने वाटचाल मात्र केली आहे. 7 धावा फलकावर पहिल्या 2 चेंडू मध्ये अर्जित केल्यात आणि हॅलो फुल टॉस. पुन्हा एकदा ऑन साइडला स्पिन केले, बॅटचं स्पिन
आणि पाहिला पण सलगचा दुसरा. वाव 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 वाव, क्या बात है, जबरदस्त बॅटिंग, लाजवाब, सुपर देखनी बॅटिंग पाहायला मिळतीये हितेश गणेशकर. ही इज अ फायर. धावफलक 13, 3-13. बघा 3 चेंडूचा खेळ झालाय, 13 धावा पाहता पाहता अगदी डोळ्याच्या समोर. आणि काय जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. हितेश गणेशकर आकाशवर अक्षरशः तुटून पडलाय या पहिल्या ओव्हर मध्ये. तिसरा येतोय का? हो, हा तर त्याही पेक्षा लांबलचक. सलगचे 3 चेंडूवर 3 उतुंग षटकार. षटकाराची तिगडी आणखीन एक पूर्ण होताना पाहायला मिळतोय. हितेश गणेशकरला कसं विसरून चालेल, कारण की वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये दुसरा असा बॅटर होता ज्याचा सर्वात जास्त बेस्ट होता. कारण की पहिला उमेश परेड 94, तर नक्की 70+ त्याच्या धावा होत्या, तो म्हणजे हितेश गणेशकर. आणि तो खेळाडू इन ऍक्शन मध्ये. मात्र तेव्हा संघ वेगळा होता, परंतु आज संघ मात्र घरचा आहे. आणि घरच्या संघातून खेळत असताना काय जबरदस्त कामगिरी, जबरदस्त नेतृत्व करताना आपल्या संघाच्या हा नक्कीच ज्या आशेची उमेद, आशेची किरण म्हणजेच आपली जबाबदारी, म्हणजेच आपली बॅटिंग ती करत असताना जबरदस्त खेळ त्यांच्या माध्यमातून. दरम्यान हा आलेला एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. टीमची टोटल 19 आहे. 19 आपण पाहिलं तर चेंडू फेकून झाले तर अगदी 5, 14 चेंडू आणि 13 धावा. हा टायमिंग शॉट हवेत आहे. झेलची संधी. ओ, झेल ड्रॉप. दिवस नाहीये आता, दिवस नाहीये. नक्की दिवस होता सकाळपासून, परंतु हा मॅच नाहीये. कारण की इथे कॅच सुटला गेलाय. वन साइडली मुकाबला आपल्याला पाहायला मिळतं. एक तर्फा मुकाबला खेचला गेलाय, परंतु संपला नाहीये. संपवायचा आहे अजून, परंतु तो संपवण्यामध्ये मग फलंदाजी करणारा संघ यशस्वी होतोय की मग आपण पाहिलं तर गोलंदाजी करणारा संघ. मॅच ऑन आहे. नक्कीच मॅच अजून शिल्लक आहे, कारण की सामना अजून बाकी आहे. आणि तो नक्कीच कोणता संघ जिंकतोय ते देखील पाहूया. सगळ्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. 12 धाब्यांची गरज सामना जिंकण्यासाठी. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला. आई जीवताने गिरीश संघ नक्कीच या मॅच मध्ये थोडा कमी पडला गेलाय, परंतु आई गावदेवी चषकामध्ये देखील आपण बघितलं तर क्वालिफाईड झालेला संघ आहे. मग इथे नाही तर तिथे नक्कीच ट्रॉफी तर आपण बघितलं तिथे त्यांना लागू आहे, परंतु इथे त्यांचे प्रयत्न थोडेसे अपुरे राहिले, थोडे कमी पडलेत. परंतु आपण पाहिलं तर कमाल केली आहे इशिका 11 तडखड या संघाने. सकाळच्या 17 पासून आपण बघू शकतो 2 मॅचेस वारंवार लागोपाठ जिंकल्यानंतर आपण बघितला की मग या मॅच मध्ये प्रभावी कामगिरी, बॅटिंग बॉलिंग 10 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज. फटका चांगला खेळलाय इथे विक्रांतच्या माध्यमातून. धावा मात्र मिळतील. एक टीमच्या टोटल मध्ये वाढ होताना पाहायला मिळेल. आता आपण बघितलं तर विजयाच्या दिशेने वाटचाल होत असताना आपल्याला जरूर पाहायला मिळते. आणि धावफलक आपण बघितलं तर 24 रन्स, 9 बॉल रिमेनिंग, नीड टू 8 रन्स. 8 धाव्यांची गरज. 8 पैकी आता 6 कमी करा, आणि त्या कमी केल्या हितेशने बॅट मधून, कारण की अगदी हा सामना आता आपल्या हातामध्ये आलाय. आणि हातामध्ये आल्यानंतर खिचामध्ये टाकायचा, आणि खिचामध्ये टाकण्यासाठी फक्त गरज आहे 2 धाव्यांची. ओनली 2 रन्स नीड टू विन. आणि बनतील या स्पर्धेतले अगदी 4थ्या ट्रॉफीचे दावेदार, म्हणजे 4था जो संघ मिळेल. कारण की आतापर्यंत 3 संघ मिळालेत आपल्याला, आणि 4था संघ तो नक्कीच इशिका 11 तडकड. हो, आता झालाय आणि 4था संघ ठरला या स्पर्धेमध्ये. आपण बघितला तर टॉप 4 मध्ये प्रवेश निश्चित करणारा. कॉंग्रॅच्युलेशन इशिका 11 तडकडचा संघ, अभिनंदन असणार आहे. आणि जीवदानी गिरीश संघाचा अगदी हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय, ज्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. या स्पर्धेमध्ये चांगलं क्वालिटी क्रिकेट खेळलं गेलं. आमच्या प्रेक्षकांना नक्कीच मेजवानी दिली एक चांगली, परंतु नक्कीच अपयशी राहिले. आता जाऊया आपण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने. नो डाऊट वन मॅन